सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक सुंदर स्वामींची कथा घेऊन आली आहे. या कथेचे नाव आहे जेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक चोळप्पांच्या प्रेमापोटी रडले. कथा खूप सुंदर आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, तर करोडो भक्तांचा आधार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे स्वामी आपल्या भक्तांसाठी काय करू शकतात. आज आपण स्वामींच्या अशा एका भक्ताची कथा पाहणार आहोत, ज्याच्यासाठी साक्षात देवालाही अश्रू अनावर झाले. ती कथा आहे स्वामींचे परमभक्त चोळप्पांची. 1856मध्ये स्वामी जेव्हा प्रथम अक्कलकोटला आले, तेव्हा ते खंडोबाच्या मंदिरात बसले होते. तेथून अनेक लोक येत जात होते, पण स्वामींना मात्र कोणी ओळखलं नाही. पण चोळप्पा नावाच्या एका गरीब भक्ताने त्यांना बरोबर ओळखले. चोळप्पांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती, पण स्वामींवर मात्र त्यांची निस्सीम भक्ती होती. चोळप्पाने स्वामींना विनंती केली, महाराज, माझ्या झोपडीत या. स्वामींनीही ती विनंती मान्य केली. स्वामी तिथे गेले आणि बघता बघता चोळप्पांच्या संसाराचा भाग झाले. चोळप्पाची पत्नी सुरुवातीला खूप चिडचिड करायची, कारण घरात खाण्यापिण्याचे वांदे होते आणि त्यात स्वामींसोबत तर अनेक भक्त यायचे, त्यामुळे तिची चिडचिड व्हायची. पण चोळप्पांचा विश्वास मात्र ढळला नाही, कारण चोळप्पांची स्वामीवर निस्सीम भक्ती होती. एकदा चोळप्पांच्या घरी अचानक भरपूर पाहुणे आले आणि त्यावेळेला घरात तर फक्त 2-3 लोकांसाठीच अन्न होते. त्यामुळे चोळप्पा साहजिकच काळजीत पडले. स्वामींनी हे ओळखले आणि म्हणाले, चोळ्या, काळजी करू नकोस. त्या पिठाच्या आणि अन्नाच्या भांड्यांवर कापड टाक आणि वाढायला सुरुवात कर. त्यावेळेस स्वामी कृपेने चमत्कार घडला. आश्चर्य म्हणजे 50 ते 100 लोकांनी जेवण केले, तरीही ते अन्न संपले नाही. हे पाहून सर्वांना स्वामींच्या दिव्य शक्तीची प्रचिती आली आणि चोळप्पांच्या डोळ्यात तर आनंदाश्रू वाहू लागले. अशा प्रकारे चोळप्पांच्या घरी स्वामी राहून आनंदाने दिवस जात होते. चोळप्पांचे तर स्वामींबद्दलचे प्रेम अजूनच वाढत होते. असे आनंदाचे छान दिवस जात होते. काळ हळूहळू पुढे सरकत होता. स्वामींना माहीत होते की चोळप्पांचा अंत जवळ आला आहे. चोळप्पा आजारी पडले. स्वामींनाही खूप दुःख झाले. तेव्हा स्वामी चोळप्पांच्या जवळ गेले. चोळप्पा म्हणाले, स्वामी, मला सोडून जाऊ नका. स्वामींनी अलगद त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, चोळ्या, तू माझ्या आधी जाणार आहेस आणि तुझ्या शेजारीच माझी जागा असेल. स्वामी आपल्याबरोबरच असणार हे ऐकून चोळप्पा समाधानी झाले. दिवसामागून दिवस जात होते. चोळप्पांची तब्येत मात्र बिघडत चालली होती आणि तो दिवस उजाडला. जेव्हा चोळप्पांनी आपला देह त्यागला, तेव्हा तिथे अक्कलकोटचे स्वामी आपले आले, जे नेहमी शांत आणि स्थिर असायचे. ते एखाद्या लहान मुलासारखे ढसाढसा रडू लागले. ते म्हणाले, आज माझा चोळ्या गेला. माझा 7 जन्माचा सांगाते गेला. साक्षात भगवंताने एका भक्तासाठी रडणे ही भक्तीची सर्वोच्च पावती होती. स्वामींचे लहान मुलासारखे रडणे पाहून तिकडे जमलेले लोकही हळहळू लागले. त्यांना दिसत होतं की स्वामींचं चोळप्पाप्रती किती प्रेम होतं. आपल्या भक्तासाठी स्वामी रडत होते. हे सर्व पाहताना त्यांच्याही डोळ्यात अश्रू येत होते. भक्त हो, तुम्ही ह्या कथेतून पाहिलं चोळप्पा किती गरीब होते. स्वामींना देण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नव्हते. चोळप्पांकडे संपत्ती नव्हती, पण त्यांच्याकडे स्वामींसाठी निस्सीम भक्ती होती, भाव होता
आणि स्वामी निश्चिम भक्तीचेच भुकेलेले आहेत. म्हणूनच स्वामी त्यांच्या झोपडीत आनंदाने राहिले. तुम्हीही जर स्वामींना मनापासून हाक मारली तर ते नक्की धावून येतील. स्वामींना भक्तांकडून कसलीच अपेक्षा नसते. स्वामी फक्त निश्चिम भक्तीचे भुकेलेले आहेत. तुम्ही नामस्मरण करा, पारायण करा, तारक मंत्र म्हणा. तुमच्यावर जेव्हा कधी संकट येईल तेव्हा फक्त स्वामींना एक हाक मारा. स्वामी नक्कीच धावून येतील. भक्ती करून तर बघा, अनुभव घेऊन तर बघा. अनुभव आल्यानंतर कॉमेंट्समध्ये नक्की मला कळवा. जर तुम्हाला ही कथा आवडली तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग परत भेटू अशा एका सुंदर कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कथा आवडली तर शेअरही नक्की करा. बेल आयकॉन बटन दाबा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही पुढील कथा ऐकू शकाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.